हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक। डॉक्टर मारहाण प्रकरणी 24 तासांनी कारवाई। कल्याण डोंबिवली मनपाच्या रुग्णालयात मारहाणीचा वाद। मारहाण झालेल्या डॉक्टरांच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरे रुग्णालयात जाऊन केली पीडितांची विचारपूस। कॅबिनेट सोडून पवारांच्या स्वागताला एकनाथ शिंदे विधान भवनात केलं पवारांचं स्वागत। मोशी कचरा डेपोत ढिगाऱ्याखाली 15 जण अडकले। आतापर्यंत 7 जणांना वाचवण्यात यश। 1 कोटी खोटारडे मेले तेव्हा विरोधक जन्मले। विरोधकांवर बरसले मुख्यमंत्री फडणवीस। महाराष्ट्राच्या लकवा बहादर नेत्याला फटकारले। प्रकल्प नाकारायला दिली 14 कारणं। फडणवीसांकडून काँग्रेसचा पर्दाफाश। रुग्णालयातून शिंदे थेट आपत्ती व्यवस्थापन कक्षात। ठाण्यातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष। लोणावळ्यातील पूरस्थिती गंभीर। हुडको वसाहतीत 2 दिवसांपासून पाणी। 200हून अधिक घरं पाण्याखाली। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आलं पाणी। नाशकात शाळा महाविद्यालयांना सुट्टी। इगतपुरीमध्ये घरांच्या खालची माती गेली वाहून। 10 ते 12 कुटुंब उघड्यावर। 50 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं। मुसळधार पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रोड बंद। पिंपळगाव बहुला परिसरात पुलावरून पाणी। समाधी मंदिरावरील कळस हल्ला। विठुरायाच्या भेटीसाठी ज्ञानोबा निघाले पंढरीला। चिमुकल्या वारकऱ्यांना आळंदीकरांचं लक्ष वेधलं। पावसा पाण्यातही आळंदीत भक्तीचा महापूर। 16 ऑगस्टपर्यंत मराठी आलीच पाहिजे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन मंत्र्यांचा इशारा। भिडेपूल पाण्याखाली खडकवासला भरलं। विसर्ग सुरू। भिवंडीच्या पोलिसांची माणुसकी जिवंत। मुलांना खांद्यावर घेऊन केलं बचाव कार्य। रायगडमध्ये पुन्हा पूर। महाड नागोठण्यामध्ये शिरलं पाणी। सावित्री, अंबा, कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीच्या पलीकडे। जगबुडी धावली तीराबाहेर। खेडमध्ये पावसाचा जोर कायम। कऱ्हा नदी दुथडी वाहू लागली। पुरंदरच्या डोंगरपट्ट्यात जोरदार पाऊस। सप्तशृंगीचं दर्शन बंद। भक्त आणि देवीमध्ये पावसाचा अडसर। मालेगावच्या चणकापूर धरणातून विसर्ग सुरू। गिरणा नदीची पाणी पातळी वाढली। तृणमूलचे 440 कोटी जप्त। HDFC बँकेतील तृणमूलची 3 खाती गोठवली। सक्त वसुली संचालनालयाची धडक कारवाई। नाटोला ट्रम्प तात्याचा ठेंगा। आज रात्री इराणवर पुन्हा हल्ला करेन। नाटोच्या इशाऱ्याला अमेरिकेनं धुडकावलं।